कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साळुंखे साहेब, हे एवढं आहे बघा। कालिंदीचे पैसे चोरीला गेले नसते ना तर तुमचं सगळं कर्ज फेडलं असतो मी। हो, खरंच चोरीला गेले की तुम्ही लपवले? हो, असं कशाला करेन मी? अहो साळुंखे साहेब, तुमचं सगळं कर्ज फेडून माझ्या मुलीला सोडवायची तुमच्यापेक्षा जास्त घाई मला आहे हो। मोहिते, या असल्या किडूक मिडूक सोन्याने काय होत नसतं। मला माझे पैसे हवेत आणि तेही आत्ताच्या आत्ता। तुम्हाला माहितीये ना मोहिते, माझे पैसे परत नाही केले म्हणून मी तुम्हाला तुरुंगाची वाडी घडवली असती। तसं केलं मी? नाही ना। जावयाच्या संपत्तीचा माज दाखवून माझा अपमान केलात ना तुम्ही, आता त्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल। साळुंखे, तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे हो मी। हो ना? चला, पायावर नाक घासून माफी मागा आणि स्वतःच्या थोबाडीत मारून घ्या। चला चला चला। सदर दहीहंडी स्पर्धेचे सर्व नियम मी वाचलेत आणि त्या नियमांचे पालन मी पूर्णपणे करेन। स्पर्धेदरम्यान कुठलाही अपघात झाल्यास किंवा शारीरिक दुखापत झाल्यास त्याला सर्वस्वी मी जबाबदार असेल। तुझं कौतुक आहे मला लीला, तू तुझ्या मनाप्रमाणे करू शकतेस। जा खुशाल खेळ दहीहंडी। पार्टनर, तुझ्या भरोश्यावर सही करते। आज मला तुझी साथ हवी। तुला पार्टनर या नावाला जागावंच लागेल। या लीलाला मोहित्यांची मुलगी असल्याचं कर्तव्य पार पाडायचंय आणि तेही जहागीरदारांची सून असल्याचं भान ठेव। ₹500 देते तुला। रेव, जपून वापर आणि गरज लागली तरच वापर, कळलं का? आई आई अगं मला नाही जायचंय मावशीकडे। रेव, जावं लागेल ग तुला बाळा। हे बघ, तुझ्या या आईने 18 लाख रुपये हरवलेत की नाही, चोरीला गेले की नाही तिच्याकडून। आता त्या साळुंकेच्या बोडक्यावर काय करू मी? कुठून आणू हे पैसे? घरात तमाशा करेल तुला। रेव, त्याने तुझ्याकडे नजर वर करून बघितलेलं हे आवडत नाही मला। आता तर तुझा हात धरण्यापर्यंत मजल गेली त्याची, मी काही करू शकले नाही त्यात। मला नाही सहन होत आहे रेव, माझ्यावर कृपा कर। आईवर कृपा कर आणि मी सांगते तसं ऐक माझं। मी पटकन आणि बेकरी आपण राहिलो तर बेकरी राहील ना सोन्या। नको ग करू असं। आणि हे बघ, तू जरी ते नसलीस ना तर मी ना जरा शांत चित्ताने काय करायचं काय नाही मला जरा ठरवता येईल, कळलं का? आई मी एकदा ताईला फोन करू? नाही म्हणाले ना, अजिबात फोन करायचा नाही। त्या एजंट कडून त्या दिवशी पहिल्यांदा चेक घेत होतो आपण, तर तेव्हा सुद्धा घेऊ नका म्हणाली ती। 18 लाख रुपये परत मागायचे तिच्याकडून, कुठल्या तोंडाने मागू का मी? देऊ सोन्या, ते तुला आलू पराठा आवडतो ना, तोच बनवलाय मी। तोच देते डब्यात, आवर पटकन। हे बघ,
बसची वेळ होत आली. मी सोडते तुला बस थांब्यावर. चल 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 आता पटकन चल. नमस्कार लीला मॅडम, कशा आहात तुम्ही? तुम्हाला माझं नाव कसं माहिती? मिसेस लीला अभिराम जहागीरदार. खरं तर तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायची परवानगीच द्यायला नको होती, असं वाटत नाही तुम्हाला? का? कारण स्पर्धेचं बक्षीस समारंभ एजंटच्या हस्ते होणार आहे. त्यात जर तुमची टीम जिंकली तर ती पार्शालिटी नाही होणार का? एजे? हो, मागे बघा. एजे, तुम्हाला मी इथे या स्पर्धेत दिसल्यानंतर तुम्ही माझं काय कराल कोणास ठाऊक, पण माझ्याकडे खरंच दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. प्लीज मला माफ करा. आणि सगळे म्हणतात तुम्ही खूप चांगले आहात, मग प्लीज ह्यावेळी मला समजून घ्या. हॅलो मॅडम, इकडे सगळं सेट आहे. थोड्याच वेळात माझ्या सोशल मीडिया अकाउंटवरून लाईव्ह सुरू होईल. तुम्ही फक्त टीव्ही लावा. थँक्यू. लीला मॅडम, तुम्हाला या स्पर्धेत भाग घेऊन कसं वाटतंय? मी या स्पर्धेत एक गोविंदा म्हणून भाग घेतलाय. वहिनी किती आवाज केलाय? काय झालं वहिनी? आणि गोकुळाष्टमीला दहीहंडी खेळणं ही आपली परंपराच आहे, त्यामुळे मला या परंपरेचा भाग व्हायला मिळतंय ह्याचा खूप आनंद वाटतो. हे पथक खूप भारी आहे बरं का. अहो, दरवर्षी या स्पर्धेत भाग घेतात आणि बक्षीस जिंकून जातात. आणि तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का, या पथकामध्ये हंडी फोडणारी पोरगा नाही आहे, पोरगी आहे. अशा स्पर्धांमुळे सणांचा प्रचार होतो आणि मुला मुलींना प्रोत्साहन मिळतं. मिस्टर वानखेडे, तुम्ही या एरियात सोशल वर्क करताना तर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, पुढच्या वर्षीपासून हा दहीहंडीचा प्रोग्राम बंद करा तुम्ही. हा, हे बघा, श्रीकृष्णांबद्दल मनात श्रद्धा असणं, कुठल्याही देवाबद्दल मनात श्रद्धा असणं ती गरजेची असते. हे गोपाल काला सेलिब्रेट करणं चांगली गोष्ट आहे, पण अशा पावसात तरुण तरुणी असे थर रचून वर चढतात. त्यांचं फ्युचर आहे, त्यांच्या सेफ्टीचं काय? आपण बघतो असे किती ऍक्सिडेंट्स होतात आजकाल. सो प्लीज, आय डोंट लाईक इट. स्टॉप दिस. आम्हाला कसून प्रॅक्टिस करावीशी वाटते आणि खेळाची रंगतही वाढते. ते तसं नाही सर. या तरुण पोरापोरीमध्ये उत्साह दांडगा असतो आणि अशा स्पर्धामुळे त्यांना सपोर्ट मिळतो. तुम्ही त्या मुलीला सरसर वर चढताना बघाल ना, अहो तुमचे मत बदलेल. ती मुली एकदम चंट आहे, चंट. कोण आहे कोण ती मुलगी? ती मुलगी. बरं, तुम्ही इव्हेंट सुरू कराल का? आता मला पुढे मीटिंगला जायचंय. हो हो, सुरू करूया. चला रे, चला इव्हेंट सुरू करा लवकर. घोषणा द्या. आणि आजच्या आपल्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आहेत अभिराम जहागीरदार सर. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.